लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात म्हणजे 24 मेच्या भागाची सुरुवात जीवा आणि पार्थ पासून होते, ज्यामध्ये जीवा नंदिनीला कॉल करतो आणि तिला पूर्ण आनंद निवासचे दार खिडक्या बंद करण्यास सांगतो। ती देखील त्याचं ऐकते, पण तेवढ्यात आनंद निवासची लाईट जाते आणि नेटवर्क देखील जातं। जीवा आणि नंदिनीचा एकमेकांना कॉलही लागत नाही, ज्यामुळे जीवा आणि पार्थला नंदिनीची खूप काळजी वाटते। तितक्यात काव्याचा फोन येतो आणि पार्थ तिला नंदिनीचा जीव धोक्यात आहे हे सांगतो। तर दुसरीकडे दीपक नंदिनीवर जोर जबरदस्ती करत असतो, ज्यामुळे नंदिनी खूप घाबरते आणि स्वतःला दीपक पासून सोडवण्याचा प्रयत्न करते। पण दीपकच्या अतिरागामुळे तो नंदिनी सोबत खूप वाईट वागतो। तेवढ्यात जीवा येतो आणि तिला वाचवण्याचा प्रयत्न करतो, पण नंदिनी ही बेशुद्ध पडलेली असते। तिला पटकन पार्थ आणि जीवा हे घरी आणतात आणि एकीकडे काव्या नंदिनी समोर चुकीच्या वागणुकीमुळे स्वतःला कोसत असते। तर आता पुढच्या भागात आपण पाहणार आहोत, काव्या नंदिनीची माफी मागते, पण नंदिनी तिला माफ करत नाही आणि त्याचसह नंदिनीवर हल्ला करण्यासाठी आलेला दीपक पकडला जाईल का हे पाहायचं असेल आणि मालिकेच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी इट्स मज्जा मराठी या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला।